मैत्रिणींनो नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज 21व्या शतकामध्ये जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांमध्ये महिलांनी खूप आघाडी घेतलेली आहे, भरारी घेतलेली आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये स्वतःची स्वतंत्र नाममुद्राही उमटवलेली आहे. पण असं असलं तरीसुद्धा अनेक वेळेला आजही तुलनेने राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या महिलांची संख्या तशी कमी आहे. आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना महिलांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या आणि त्याबरोबरीने राजकारणामध्येही आपलं स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या अशा एका मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. स्वागत करूया विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांचं. नीलमताई नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद. नीलमताई, तुम्ही स्वतः महिलांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या आणि स्त्रियांना समाजामध्ये माणूस म्हणून स्थान मिळावं, जगता यावं यासाठी काम करत असलेल्या लढवय्या कार्यकर्त्या म्हणून उभ्या महाराष्ट्राला गेली अनेक वर्ष सुपरिचित आहात. पण तुमची वैद्यकीय क्षेत्रातली वाटचाल, त्याबरोबरीने महिलांसाठी सुरू असलेलं काम, हे सगळं करताना गेली जवळजवळ 35-40 वर्ष तुम्ही राजकारणामध्येही स्वतःचं स्थान खूप चांगल्या रीतीने निर्माण केलेलं आहे आणि आता तर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानाच्या पदावरती तुम्ही विराजमान झालेले आहात. त्यामुळे तुमची ही सगळी वाटचाल जाणून घेण्याची आम्हाला खूप उत्सुकता आहे. तुमचं बालपण कुठे गेलं आणि कसं गेलं याच्याविषयी सुरुवातीला सांगा. मुंबईमधला वरळी हा जो भाग आहे, प्रभादेवी वरळी, आदर्श नगर म्हणून कॉलनी आहे, तिथे आम्ही लहान असताना राहत होतो आणि माझं आजोळ पंढरपूरचं आहे आणि त्यामुळे मुंबईला आदर्श नगर वरळीत राहत असल्यामुळे तिथल्या जवळ शाळा आमची म्हणजे मध्यमवर्गीय लोकांसाठी शिवाजी पार्कला शाळा आहेत अनेक, त्यापैकी साने गुरुजी विद्यालय, याच्यामध्ये आमच्या आसपासची अनेक मुलं जायची. त्यामुळे आमचंही नाव साने गुरुजी विद्यालय, त्याला बालोद्यान असं शाळेचं नाव होतं आणि अगदी शिवाजी पार्कच्या समोरच ही शाळा आणि त्यातून साने गुरुजींचे विचार अशी शिस्त असलेली शाळा. त्याच्यात मधली 2 वर्ष, 3री आणि 4थीला आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत सुद्धा शिकले, की जी आता एक आदर्श शाळा म्हणून वरळीमध्ये डेव्हलप झालेली आहे. आणि त्याच्यानंतर 7वी नंतर गोरेगावला माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे हे जॉब त्यांच्या कामाच्या निमित्ताने, म्हणजे ते व्हेटरनरी कॉलेजमध्ये शिकवत होते, तिथून सेबा कंपनीमध्ये ते सायंटिस्ट म्हणून काम करायला लागल्यावर गोरेगावला नंदादीप विद्यालय या शाळेमध्ये आम्ही शिकायला लागलो, मी आणि माझी बहीण झेलम जोशी. आणि नंदादीप विद्यालयाच्या मध्ये जात असताना आम्ही तेव्हा राहायचो ते आरे कॉलनीच्या जवळ सीबा म्हणून वसाहत होती, सीबा औषध कंपनीची वसाहत होती. त्या क्वार्टर्समध्ये आम्ही आधी एकत्र घरात जे राहत होतो तिथून आम्ही चौकोनी चेहऱ्याचं कुटुंब, पु ल देशपांडे म्हणतात तसं, दोघी आम्ही बहिणी आणि आईबाबा असे सगळे तिकडे राहायला गेलो. पण या बालपणाला ग्रामीण जीवनाची पण एक चांगल्याच ओळख होती. याचं कारण मुंबईहून निघून कुर्डुवाडी एक्सप्रेसने कुर्डुवाडीला उतरून पंढरपूरला जायचा आमचा नेहमीचा प्रवास असायचा, कारण माझा जन्म पंढरपूरचा, आजोळ पंढरपूरचं. आणि त्यामुळे दरवर्षी अगदी मे महिन्यामध्ये महिनाभर आणि काही वेळेला दिवाळीत, नाताळमध्ये 2-3 फेऱ्या किंवा निदान एखादी लांबलचक फेरी पंढरपूरला असायची. आणि तिथे अगदी आमचे मामा आणि 4 मावश्या आणि आजी आजोबा असं अगदी गोकुळ होतं आणि त्यात सगळ्यात मोठं नातवंड मी. त्यामुळे नीलम झेलम आल्या की सगळ्या पंढरपूर शहरभर आमच्या नातेवाईकांच्या मध्ये आमचे लाड करणं, मामाबरोबर जाणं. त्यामुळे ग्रामीण भागाची ओळख खूप झाली पंढरपूरमुळे. तिथले मठ, सगळे वारकरी संप्रदाय आणि बालपण जे गेलं ते अभ्यास
आणि त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जस्ट अशी 60ला सुरू झालेली होती आणि त्यामुळे लहानपणीच ते मराठा वगैरे पेपर घरी यायचे. त्यामुळे घरामध्ये शिक्षणाची आवड होती आणि त्यामुळे कॉस्मोपॉलिटन पण वातावरण, सर्व जाती धर्माचे लोक आसपास इमारतीत राहत होते आणि त्यामुळे बालपण जे गेलं त्यातले खूप संस्कार मला नंतर चांगले कामी आले. बरं, म्हणजे तुमचे वडील डॉक्टर होते म्हणूनच मला वाटतं तुमचा पण प्रवास पुढे वैद्यकीय क्षेत्राकडे झाला का? आमचे वडील व्हेटरनरी डॉक्टर होते, पण बाबांना त्यांच्या कामामध्ये बऱ्याच महिला संशोधक त्यांनी बघितल्या होत्या, पाहिल्या होत्या. कारण त्यांनी फ्रान्समध्ये सिते युनिव्हर्सिटे या पॅरिसच्या इथल्या विद्यापीठामध्ये त्यांनी लाळ्या खुरकत हा जो आजार होतो पशूचा गुरांना, तर त्या आजारावर त्यांनी वॅक्सिन शोधलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना सगळ्या महिला सायंटिस्ट वगैरे त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे ते ज्या पहिल्यांदाच जाऊन आले तेव्हाच त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय शिकायचं असेल तर पण प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक शिक्षण मुलींनी घ्यावं, दोघींनी, ही त्यांची इच्छा होती आणि त्यामुळे अर्थात डॉक्टर व्हावी ही त्यांची इच्छा होती. पण याला MBBSला ॲडमिशन माझी अगदी 2 मार्कांनी हुकल्यावर पोद्दार मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मी घेतली आणि तिथे 7 वर्षाचा कोर्स म्हणजे 5.5 वर्ष शिकायची आणि 1 वर्षाची इंटर्नशिप असा सगळा तो कोर्स आणि मग नंतर पोस्ट पोद्दार मेडिकलला आणि त्यात मी शल्यशालाक्य म्हणजे सर्जरीची आमची पोस्ट केली आणि संस्कृतमधला अभ्यास सगळा होता. पण संस्कृतची आणि मराठी दोन्हीची आवड होती लहानपणापासून आणि बाबांचं आणि आईचं एक विशेष की आईनी खरंच म्हणजे अगदी जे म्हणतात ना मूल म्हणजे मातीचा गोळा, तशी मी अगदी फार डिफिकल्ट चाइल्ड होते असं मला वाटतं. कारण वाचत बसले तर वाचतच बसायचे, बाहेर निघून गेले तर मग मैत्रिणीविषयी जगच नाही. पण आईने मला फार चांगल्या अर्थाने वळण लावलं, अभ्यासाची वाचनाची आवड लावली आणि फार प्रागतिक आणि पुढच्या पिढीचा विचार करणारा तिचा दृष्टिकोन होता. अगदी शाळेत असताना तिने लहान मुलींची फसवणूक कशी करतात फोटो वगैरे गुपचूप काढून याच्यावरती एक अरुण सरनाईकांची फिल्म आलेली होती. ती त्यांनी आम्हाला अगदी 5वीत असताना दाखवली होती आईने. माझी धाकटी बहीण 3रीत होती, तिला काहीच कळायचं नाही. ती सारखी म्हणायची म्हणजे आता काय होतंय, म्हणजे आता काय होतंय. पण आई SNDTतून नंतर तिने BA केलं लग्नानंतर आणि घरात साहित्याचं आवड खूप होतीच. कारण चंद्रशेखर शिवराम गोरे माझे चुलत पणजोबा मोठे राजकवी होते सयाजीराव गायकवाडांच्याकडे आणि वडील त्याच्यानंतर आजोबा आमचे सगळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित सगळेजण, त्याच्यामुळे पण आपण शिकलं पाहिजे ही जाणीव होतीच. मग पुढे वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे अभ्यास तुम्ही पूर्ण केल्यानंतर त्या क्षेत्रात काम केलं का? भरपूर काम केलं. कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये पहिली गोष्ट एक तर माझ्या लक्षामध्ये आली की स्त्रिया ज्या येणाऱ्या त्याच्यामध्ये आरोग्य आणि हिंसाचार याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण बऱ्याचशा महिला ज्या बाळंतपणासाठी येत होत्या पोद्दारला, तर त्यामध्ये मुलगी झाली की भेटायला येत नाहीत नातेवाईक, हे तेव्हाच लक्षात आलं होतं. काही जणींना 2रं किंवा 3रं मूल असेल तर माहेरचे लोक फक्त यायचे, सासरचं कोणी यायचंच नाही. त्याचबरोबर सिस्टर्स आणखीन येणाऱ्या पेशंट्स यांची परिस्थिती पाहिली तर असंही लक्षात यायचं की मारहाण किंवा संशय या गोष्टी पण येत आहेत. मुलगा व्हावा म्हणून सुद्धा खूप टॉर्चर असायचं. आणि काम म्हणजे मी पोद्दार मेडिकलला असताना NSSची विद्यार्थी हे होते नेता आणि त्यामुळे जवळजवळ 3.5-4 वर्ष आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये आस्वलीन म्हणून गाव आहे, तिथे आदिवासी लोकांसाठी गाव जंतचा आजार होतो, खरूचा आजार होतो, त्याच्यापासून मुक्त करायचं हे काम जे होतं ते कुपोषणाच्या बरोबरीने करण्यासाठी दर शनिवार रविवारी असं 200 ते 250 वेळा मी मेडिकल कॉलेजला असताना जाऊन आले होते. म्हणजे दर शनिवार रविवारी जायचं, तिथे 4 किलोमीटर चालायला लागायचं जाताना आणि येताना 4 किलोमीटर आणि मग पाड्यांवर जाऊ ते. आणि 80 मुलांचा NSSचा आम्ही ग्रुप केला होता आणि ही 80 मुलं मुली 4-4, 5-5 जण एकेका गावात असे जाऊन पायी पदयात्रा करून प्रत्येक घरोघरी औषधांचं वाटप करायचे. एक मुंबई विद्यापीठाचाच तो प्रकल्प होता. त्यानंतर तुमचा जो प्रश्न आहे प्रॅक्टिस कशी केली किंवा काय ते, तर आधी शल्यशालकाची पोस्ट केली मी, नंतर पुरंदरे हॉस्पिटलला तिथलं ते गायनेकची पोस्ट केली. आमच्या तिथेच काही कामगार वस्तीतले डॉक्टर्स होते, त्यांच्याकडे एक लोकम म्हणून प्रकार असतो, म्हणजे त्यांची सगळी प्रॅक्टिस आपणच सांभाळायची आणि ते फक्त मधून मधून येऊन पाहून जातात, ते केलं. त्याच्यानंतर मग मी उदगीरला गेलो आम्ही दोघे जण आणि तिकडे गेल्यावरती मी दवाखाना सुरू केला. उदगीरला आजही माझे फार चांगले ऋणानुबंध आहेत. ते तिथे 2.5-3 वर्ष मी दवाखाना चालवला
आणि 81च्या सुमाराला मी परत आले पुण्यामध्ये. आणि मग तिथून ते जवळजवळ 95 पर्यंत म्हणजे 12-13 वर्ष माझा 2 दवाखाने होते आणि तिथे मी आयुर्वेदिक आणि बाकीची काही तातडीची काही मदत लागेल ती प्रॅक्टिस करत होते. एक हडपसर गावामध्ये हडदरे म्हणून त्यांचं घर होतं, तिथे त्यांनी मला जागा वापरायला दिली होती. आणि हडपसरला आता खूप मोठा भाग झाला आहे, तो सातववाडी म्हणून भाग आहे. तिथे मी 4 खोल्या भाड्याने घेतल्या होत्या आणि तिथेही मी क्लिनिक चालवायचे. आणि सकाळी 10ला जाऊन 10 ते 12:30 पर्यंत हडपसर गावात, मग सातववाडीला 5-5:30 पर्यंत आणि मग परत हडपसर गावात, अशी 2 क्लिनिक मी चालवली. परत कुठे वादळ आलं किंवा अशा घटनांमध्ये डॉक्टरांची टीम घेऊन जाणं, हे सुद्धा काम केलं. महिला अधिकारी त्यावेळेला एवढ्या कॅज्युअल्टीला जायच्या नाहीत, म्हणजे इमर्जन्सीला बसायच्या नाहीत. पण मी ठरवून तो कॅज्युअल्टीचा जॉब केला, कारण मला डॉक्टर कुमार सप्तर्षी, डॉक्टर अरुण लिमये या सगळ्यांनी सांगितलं की तुला कुठेही गेलं तर पेशंट कसा हाताळायचा याची भीती नाही वाटली पाहिजे. या दृष्टिकोनातून तू सगळ्या गोष्टींचा अनुभव घे. त्यामुळे वेळ पडली तर डिलिव्हरीसुद्धा कशी करायची किंवा कशा पद्धतीने आपण तो प्रश्न, हा कुठल्या गोष्टीत कॉम्प्लिकेशन झालेले आहेत हे सुद्धा मला समजत होतं. पण त्या सगळ्या पेशंट्सचे सामाजिक प्रश्नांकडे मन जास्त ओढ घ्यायला लागलं आणि मग मी महिला संघटना सुरू करायचा निर्णय घेतला. अच्छा. मैत्रिणींनो, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत आणि त्यांची वाटचाल कशी झाली हे ते आपल्याला सांगतायत. पण पुढचं ऐकण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांच्याशी गप्पा मारतो आहोत. महिलांचे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत किंवा त्यांच्या ज्या प्रश्नांवरती तुम्ही काम केलं त्यामधूनच तुमच्या महिलांच्या विषयीच्या कामाची सुरुवात झाली का? याच्याविषयी काय म्हणजे? एक तर महिलांच्या विषयीचं काम म्हणजे एक थोडं उत्स्फूर्तताही त्याच्यात होती, कारण आम्ही वरळीमध्ये असताना अगदी छोट्या होतो, शाळेमध्ये होतो आणि तिथे असा आम्हाला शाळकरी मुलींना अनुभव आला की संध्याकाळी 7-7:30च्या सुमाराला जेव्हा आम्ही 2 बिल्डिंगच्या मधून पास व्हायचो तेव्हा तिथे एक माणूस इसम उभा राहायचा आणि तो स्वतःची वस्त्र काढून स्वतःचं अंग प्रदर्शन करायचा. मग 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, मग हळूहळू आमच्या मुलींमध्ये कुजबूज सुरू झाली. मग आम्ही विचार केला आता काय करायचं. घरात सांगून असं वाटलं घरचे म्हणतील की म्हणजे मग बाहेर जाऊच नका ना तुम्ही असं. मग आम्ही मुलग्यांशी पण बोललो आणि आम्ही 4-5 मुली आणि 4-5 मुलगे. तर आमच्या त्या बिल्डिंगच्या इमारतीच्या रचनेमध्ये सगळेजण एकेका बिल्डिंगच्या मागे दोघं लपून राहिले आणि जेव्हा त्यांनी परत तसा प्रकार केल्याबरोबर अरे या रे इकडे असं म्हटल्याबरोबर सगळ्या बाजूनी 7-8 मुलं मुली आले आणि त्या माणसाला त्यांनी धोपटून काढलं. तेव्हापासून तशी जी माणसं फिरायला यायची, इथे चांगले मध्यमवर्गीय महिला दिसत आहेत म्हटलं ती काही विकृत माणसं, ती बंद झाली. म्हणजे तेव्हा काही स्त्रियाधार केंद्र नव्हतं, क्रांतिकारी महिला संघटना नव्हती किंवा हार्डली आम्ही काय 10-12 वर्षाचे असू. पण ही एक मुंबईतल्या स्त्रियांच्या मधली एक जी जागृत रणरागिणीपणा जो असतो ना तो असा भिनलेलाच होता. होळी पण मुलं म्हणायला लागली की मुलींनी होळी करायची नसते. म्हटलं का? आम्ही होळी करणार, आम्ही मुलींची होळी केली होती. त्यामुळे तिथे आम्ही ते खड्डा खणला, मग ते सगळं केलं, झाडं आणली सगळं. त्यामुळे असं एका बाजूला होतं. दुसरीकडे माझ्यावर जे युवक क्रांती दलात समानतेचे संस्कार खूप झाले, कारण ती संघटनामध्ये स्त्रियांच्या बाजूनी आपली भूमिका समानतेची असावी अशी मानणारी होती. आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागात गेल्यावरती चालणं 15-15, 20-20 किलोमीटर किंवा बायकांनी फक्त महिलांनी स्वयंपाक करायचा आणि पुरुष वर्गाने तिथे फक्त जेवत बसायचं असा प्रकार नव्हता. सगळे मिळून त्याच्यामध्ये काम करत होतो. आणि अशा वेळेला जेव्हा ग्रामीण भागातल्या स्त्रीच्यावर काम करताना एक तर मी डॉक्टरही होते, त्यामुळे आपण दुय्यम आहोत किंवा आपण समान नाही आहोत पुरुषांच्या असं डोक्यातच नव्हतं. घरामध्ये सुद्धा हाच अनुभव होता. आणि मग मी जेव्हा उदगीरला पेशंटशी बोलायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्त्रीचं जीवन सगळं तिच्या पुनरुत्पादन विषयक किंवा मुलं जन्माला घालण्याच्या क्षमतेशी जोडलं गेलेलं आहे. जी स्त्रीचं वैवाहिक दर्जा काय आहे किंवा ती विधवा असेल किंवा तिला मुलगीच असतील तर मग तिच्याकडे बघण्याचा सगळे असे चुकचुक करायचे. अरे एक ही बेटी है आपको, अरे क्यों नहीं होने दो ना, 2-3 बच्चे होने दो, लड़का तो होना ही चाहिए, असं त्यांची भूमिका होती. आणि त्याला मला फार प्रोत्साहन देणारे लोक होते की तू हे काम कर म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये डॉक्टर नायर डोळे होते, माझा पती आनंद करंदीकर, त्याचबरोबर बाकीचे युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते रंगा राचुरे, शांताराम पंदेरे, मंगल खिवसरा, हे सगळे लोक तिथे होते. आणि त्याच्यामुळे मग ते सुद्धा काम तिथे सुरू झालं.
उदगीरलाच महिला संघटनेचं, पण ते थोडं मर्यादित राहिलं. त्याच्यानंतर मी पुण्याला आल्यावरती मग मणिभाई देसाई हे जे कृषी उत्पादन क्षेत्रामधले एक फार मोठे नामवंत, ते आमच्या बाबांचे स्नेही होते आणि त्या अर्थात वरुणराज भिडेंचाही सहभाग होता त्यामध्ये. ते सगळे म्हणाले की तुला असं का वाटतं की फक्त ग्रामीण भागातच प्रश्न आहे, एकदा पुण्याच्या इथे तू शहरात महिलांशी भेटलीस, एक ठराविक समाजातला वर्ग जो पुढारलेला आहे तो सोडला तर बाकी महिलांचे खूप प्रश्न आहेत. आणि मग मी हडपसरला प्रॅक्टिस करायला लागले. तसं खूप बायका येऊन सांगायच्या, त्यातले आज आमच्या कार्यकर्त्या आहेत, की आम्हाला तुमच्याकडे आलं की बरं वाटतं, आम्हाला बोलायचं आहे तुमच्याशी, आम्हाला नुसते आपण नाही का मीटिंगला येऊ शकत, आम्ही पेशंट म्हणून नसलो, आम्ही बरं असलं तरी येतो. आणि मग त्याच्यातूनच क्रांतिकारी महिला संघटना आणि स्त्री आधार केंद्राची आम्ही सुरुवात केली. खरं तर आज महाराष्ट्रात खूप महिला संघटना आहेत, पण स्त्रियांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये निर्णयात तेवढं सामावून घेतलं जात नाही. स्त्रीला काही कळत नाही असं मानलं जातं. पण स्त्रियांना काम करताना बरोबरीचा दर्जा मिळावा म्हणून कोण प्रयत्न करणार? त्याच्यासाठी का पुरुषांच्याकडे बघायचं की त्यांनी आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे? करणारे भेटले तर चांगलंच आहे, पण आपण सुद्धा स्वतःहून गेलं पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की स्वतःला आपल्याला संघर्ष केलं पाहिजे, आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तशी आम्ही ही संघटना स्त्री आधार केंद्र त्यातून सुरू केली आणि त्याच्यातून मग महिलांचे छोटे छोटे गट वस्ती पातळीवर, मग तिथे कुठे छेडछाड होत असेल तर स्त्रियांनी एकत्र जाऊन तिथे मोर्चा काढायचा, पत्रकं वाटायची. आम्ही एक पोस्टरचं प्रदर्शन तयार केलं आणि अवर बॉडीज अवर सेल्स, म्हणजे आमच्या शरीरावर आमचा अधिकार आहे ही एक भावना. मग त्याच्यामध्ये मूल व्हावं का होऊ नये, किंवा मुलगी झाली तरी त्याच्यात काही कमीपणा नाही आहे, XY क्रोमोसोम्सचा फक्त प्रश्न असतो. हे आरोग्यविषयक आरोग्य विज्ञान चळवळ जी पुण्यात काम करत होती, ज्याच्यात अनंत फडके आणि बरेचसे लोक होते, त्यांचाही आम्हाला या कामात जोडलं गेलो. आम्ही शरीराची ओळख नावाची पुस्तिका युनिक फीचर्सच्या मदतीने बऱ्याचशा पुस्तिका तयार केल्या आणि मेडिकलला संपूर्णपणे या आरोग्य आणि सामाजिक जागृतीचा भाग असताना आम्हाला बरेचसे लोक असेही भेटले की ज्यांनी या कामासाठी निधी दिला स्त्री आधार केंद्राला, की तुम्ही यातून पुस्तकं छापा, महिलांशी बोला. आणि तिथे पहिल्यांदा लक्षात आलं की स्त्रीच्या बोलण्याला प्रतिष्ठा नाही आहे. बायका म्हणजे बावटासारखं काहीतरी बोलतात असं एक लोकांना वाटतं, त्यामुळे ती काहीतरी मुद्द्याला धरून बोलते. मग ती का मुद्द्याला धरून बोलत नसेल, तर तिला प्रशिक्षण नाही आहे, तिचा काय प्रश्न आहे याच्यावर तिला बोलतं केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जागृती व्यासपीठं पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांना जायला सुरुवात केली. आणि जेव्हा तिचं नाव प्रसिद्ध व्हायला लागलं एखाद्या वृत्तपत्रामध्ये की आज इथे महिला मेळावा झाला आणि तिथे अमुक अमुक बाई बोलल्या, काय आमच्या सुमनताई होत्या त्या बोलल्या किंवा यमुनाताई बोलल्या, की आसपासचे लोक म्हणायचे अरे बाबा हिचं नाव पेपरला छापून आलंय. म्हणजे ते 80 साली किंवा 85 साली हे कसं झालं की अगदी लोकांना धक्का बसला. दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की मथुरा बलात्कार प्रकरण किंवा माया त्यागी प्रकरण, मंजुश्री सारडा प्रकरण, ही महिला अत्याचाराची प्रकरणं सगळी गाजत होती. आणि त्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये विद्याबाळ आणि विद्युत भागवत या सगळ्या आमच्या मैत्रिणींबरोबर आम्ही जे काम सुरू केलं त्यातून आम्ही कोर्टात पिटिशन सुरू केले मग स्त्री आधार केंद्राने. आणि त्याचं एक झालं परिणाम चांगला की स्त्री आधार केंद्राच्या कामाला जिथे हुंडाबळी होईल त्या ठिकाणी लोक येऊन संघटना करायला लागले की आणि त्यातून आम्हाला एक साधं वाक्य सापडलं की तुम्हाला एखाद्या जावयाला दुसरी बायको मिळेल पण तुम्हाला स्वतःची मुलगी परत मिळणार नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. तू आहे तशीच तिथे राहा, उभ्याने गेलीस तर आडवी होऊन परत ये, हे आतापर्यंत आजही बोललं जातं. काही ठिकाणी मुलींचे तसे मृत्यू होतात. त्यातल्या मुलींना जसं आम्ही वाचवलं, मग कोर्टाच्या केसेस, लिगल प्रोसेस याच्यात तत्कालीन आम्हाला बरेच वकील मदत करायला लागले हळूहळू. आणि स्त्री आधार केंद्राचं काम म्हणजे असं तेव्हा असं होतं थोडंसं, नीलम गोरे स्त्री आधार केंद्र म्हटलं की लोक अरे बापरे असं म्हणायचे. म्हणजे एक प्रकारची जरब किंवा वचक निर्माण दरारा म्हणता येईल किंवा लोकांना लक्षात आलं की. पण ही जागृती फार महत्वाची आहे की पीडित स्त्रीच्या पाठीशी उभं राहणं. महिला सक्षमीकरणासाठी काम करताना तुम्हाला अनुभवही खूप आले असतील वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर. तुमच्या मनाला स्पर्शून गेलेला एखादा अनुभव सांगा ना. एक तर पहिलं म्हणजे कौटुंबिक हिंसाचार याचे किती तरल किंवा छोटे छोटे प्रकार असू शकतात याची जाणीव काही प्रसंगांच्या मध्ये झाली. आणि तिथे असं घरामध्ये ती मुलगी आली, मारलं होतं नवऱ्याने, माझ्या दवाखान्यात आली. आणि मग तिच्या सासूला नवऱ्याला मी बोलवून घेतलं काय झालं. तेव्हा ते इतके रागवले होते. ते म्हणजे काय हो बाई आहे, ही स्वयंपाक झाला की पेपर वाचत बसते. म्हटलं पेपर वाचलं तर काय बिघडलं. ती म्हणाली बाई मी हे आहे डॉक्टर ताईच म्हणायचे, डॉक्टर ताई मी इंटरपर्यंत शिकलेली आहे,
तर मला वाचतो पेपर, घरात येतो, नवरा गेल्यावर मी पेपर वाचला तर काय बिघडलं, म्हणजे इथून सुरुवात होती. तर दुसरीकडे समाजातल्या गोरगरीब इथे 2 लग्न करणं, बाकी वरच्या याच्यात सुद्धा जसं आम्ही सुरू केली सेंटर्स, त्याच्यात नवऱ्यानी कारण नसताना अबोला धरणं, असे अनेक प्रकार दिसायला लागले. संशय, बहुपत्निकत्व. अजून एक विषय आमच्याकडे डॉक्टर बाबा आढावांनी लक्ष वेधलं आमचं, ते म्हणजे परित्यक्तांचा प्रश्न पुणे जिल्ह्यात खूप आहे, की नवरा येतच नाही, सोडूनच देतो. पोटगीचा दावा आजसुद्धा बघाल तुम्ही, हजारो दावे आज कोर्टामध्ये प्रलंबित असतात. आणि पोटगी आता त्याच्यातसुद्धा आम्ही खूप मोठं आंदोलन करून 500 रुपयाची ती पोटगी 1,500पर्यंत गेली. हळूहळू आता कोर्ट पण जास्त देत आहेत. पण मुद्दा असा आहे की त्याच्या पोटगीवर अवलंबून राहून आयुष्य काढायचं बायकांनी, म्हणजे हे काही स्त्रीच्या आयुष्याला अर्थच नाही आहे सगळ्या पद्धतीमध्ये. आणि त्यामुळे मनाला स्पर्शलेले जे अनुभव आहेत त्याच्यात मला एक असं आहे की खूप मारतात पती, अशा केसेस आमच्याकडे आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये तरीसुद्धा ती शेवटी बाई नवऱ्याकडेच गेली. तेव्हा मी तिला परत विचारलं की तू का म्हणजे चालली आहेस, मला मी तुला दबाव आणत नाही, पण मला एक सांग. तेव्हा तिने तिच्यावर इतकं मनावर बिंबलेलं होतं की हे माहेरचं माझं काहीच नाही आहे, माझं घर तिकडे आहे आणि म्हणून मी तिकडे चाललेली आहे. म्हटलं मग तू एवढंच लक्षात ठेव की कधी त्रास झाला तर स्त्री आधार केंद्राचं दार तुझ्यासाठी उघडं आहे. त्यामुळे तो बाहेरचा समाज, माहेरचे लोक आणि याच्यात फरक आहे. मग हळूहळू खूप माहेरचे लोकही आम्हाला पुढे आले. आणि काही केसेसमध्ये तर एक मला आठवते उदाहरण की सासूनी त्या बाईला पाणी आणायला पाठवली, नवरा बाहेर गेला होता, आणि ढकलून दिली तिला विहिरीमध्ये. पण ती पाण्यात पडली स्वाती, आणि पाण्यात पडल्यावर तिच्या लक्षात आलं तिला पोहता येते लहानपणचं. त्यामुळे ती त्या विहिरीमध्ये रात्रभर हातपाय हलवत बसली होती. आणि सकाळ झाल्यावर लोकांना दिसलं की सून पडलेली आहे. मग त्यांनी तिला बाहेर काढली. मग नवऱ्यालाही कळलं की आपल्याला बाहेर पाठवून असेला ढकललं. मग त्यांनी शेवटी विभक्त राहायचा निर्णय घेतला. तो माणूस खूप दिवस राजगुरुनगरला पेरू आणि फळं विकत होता. आणि तिथे बसल्या बसल्या तो सांगायचा कोणाची केस आली तर की तुमच्या मुलीला त्रास झाला तर तुम्ही स्त्री आधार केंद्रात जा म्हणून. त्यामुळे असं समाजाचा विश्वास प्राप्त झाला की ज्याच्यामुळे हळूहळू राजकारण्यांचाही आमच्यावरती विश्वास वाढायला लागला. मतभेद असले तरी फार विरोध कुठे झाला नाही. 1-2 ठिकाणी झाला असेल की जसं आमचं ते प्रदर्शन फाडून टाकणं, स्त्री आधार केंद्र आणि नारी समता मंचाने एक एकत्र प्रदर्शन केलं होतं आम्ही ते. तर ते प्रदर्शन फाडून टाकणं की तुम्ही कशासाठी बोलता कौटुंबिक हिंसाचाराच्या विषयामध्ये. पण एक सांगते मी की पोलीस, माध्यमं आणि समाजातले मध्यमवर्गीय साधे लोक यांनी फार प्रेमाने स्वीकारलं. त्यामुळे त्याच्याने पण अंतःकरणाला स्पर्श झाला मनामध्ये की आपल्याला अशा प्रकारनी उचलून धरणारा, मदत करणारा समाज आहे. आणि त्याच्यात अर्थात माझ्या आईवडिलांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी हे सगळं समजून घेतलं. आणि ज्याला उंबरठा चित्रपट आला त्यावेळेला सगळे म्हणायला लागले की आम्ही एकत्र सामूहिक जाऊन पाहिला तो चित्रपट. आणि सगळे म्हणाले ती स्मिता पाटील एकटीच निघते शेवटी. आणि सगळे म्हणतात ती कुठे गेली आहे, ती काय दाखवायचं असेल दिग्दर्शकाला, तिला एकटी का दाखवली आहे. तर मी म्हटलं त्याचा अर्थ असा आहे ती एकटी उठून स्त्री आधार केंद्र सुरू करायला निघाली आहे. खरंय खरंय. त्याच्यामुळे तिला तिची वाट सापडली. आणि अशा वाट सापडलेल्या बऱ्याच महिला हळूहळू कार्यकर्त्या झाल्या. काही बायका तर तुला आश्चर्य वाटेल पण सरपंच झाल्या. कारण त्या गावामध्ये तीच एक बोलकी बाई होती. बिनविरोध सरपंच झाल्या, ग्रामपंचायत सदस्य झाल्या, नर्सेस झाल्या, काही जणी वकील झाल्या. त्यामुळे ह्याच्यामधून आणि बाहेर समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढतच होतं. त्याच्यामुळे स्त्री आधार केंद्रास आणि अशा करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्या हळूहळू आम्ही राष्ट्रीय समन्वयाशी जोडले गेलो. आणि मग त्याच्यामध्ये अधिकाधिक आम्हाला स्थान मिळत गेलं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही परिस्थिती हळूहळू कशी बदलत गेली आणि स्त्री आधार केंद्र हे महिलांना खरंच कसा आधार वाटायला लागलं याच्याविषयी आत्ता सांगत होतात. मला एक वेगळा अजून थोडा प्रश्न तुम्हाला असा विचारायला आवडेल. तुम्हाला साहित्यिक अंग पण खूप आहे चांगलं, आणि तुम्ही बरंच विपुल लेखनही केलेलं आहे, काहीला पुरस्कारही मिळालेले आहेत तुम्हाला, तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा ना. आता मी जे माझ्या आसपास बदलतं जीवन पाहिलं किंवा काही अनुभव स्वतः घेतले त्यामधून मला अधिकाधिक व्यक्त व्हावंसं वाटायला लागलं. आणि पोद्दार मेडिकल कॉलेजला शिकत असतानाच आमचं विद्यार्थ्यांचं आंदोलनं चालू होती. तर त्या पार्श्वभूमीवरती एक मी कथा लिहिली आणि ते कथेला किर्लोस्कर मासिकामध्ये पहिला पुरस्कार मिळाला. आणि नंतर ते उत्कृष्ट कथासंग्रह राम कोलारकर करायचे, त्याच्यामध्ये सुद्धा तो समावेश झाला.
नंतर मग जशी युवक क्रांती दलाचं काम करायला लागले किंवा दलित चळवळीत नंतर काम करायला लागले, तसं मग जास्त रिपोर्टिंग किंवा त्यावरचे वैचारिक लेख जास्त सुरू व्हायला लागले. कारण एकतर मला फास्ट लिहू शकते मी, किंवा मंजुश्रीच्या कथा असेल किंवा सत्यकथा सगळ्या लिहिण्यापेक्षा मला एखाद्या विषयाचं विश्लेषण करून लिहायला जास्त आवडत असे. आणि मग त्यावेळेला मनोहर होतं, त्याच्यानंतर माणूस होतं, बाकीची काही इतरांनी खूप जणांनी प्रोत्साहन पण दिलं. म्हणजे माधव गडकरी असतील किंवा आपल्या इकडे पुण्यामध्ये सुद्धा परुळेकर, कधी कोणी असं म्हणालंच नाही. माधवराव खंडकर होते प्रभातला. मुंबईमध्ये नंतर मग सगळे संपादक जे अशोक पानवलकर होते. प्रत्येकाने प्रोत्साहन दिलं की बाबा तुम्ही लिहा, उलट तुम्ही लिहा. आणि स्त्रीमध्ये विद्याताई होत्या, त्यामुळे ते लिहित जशी गेले तसं अजून ते लिहिलं सुरू झालं. हे एक. कविताच्या खेरीज मी ललित सुद्धा लिहिलेले आहे आणि कथाही लिहिलेल्या आहेत. एक काळ असा होता की मला खूप कथा लिहाव्याशा वाटत होत्या आणि त्यातून माझं उरल्या कहाण्या हे पुस्तक प्रकाशित झालं की ज्याच्यात 3 वेगवेगळ्या परिस्थितीतल्या स्त्रियांच्या दीर्घकथा आहेत की ज्यांच्या जीवनात बदल होत आहेत. आणि काही वेळेला असा क्षण येतो की तो बदल स्वीकारून पुढे जाणं शक्य होत नाही आणि तिथे तुम्हाला मग ते थांबायची किंवा एक नवीन वळण घेण्याची वेळ येते. आणि अशा वेळेला ते स्त्रीची जी कोलाहल सगळं चालू असते त्याचं मी त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि त्यातला पुरस्कार त्यालाही मिळाला उरल्या कहाण्याला साहित्य परिषदेचा. पण नंतर हळूहळू जसं माझा राजकारणाचा वेग वाढत गेला तसं थोडंसं असं सुरू झालं की माझ्या जवळपासच्या लोकांमध्ये आपले रसिक वाचक शोधायला लागले की काही साम्य दिसतंय का. मग त्यांनी थोडंसं मनावर बंधन झालं. दुसरं काय असतं, तुम्हाला लिखाण करताना जे चिंतन किंवा मनन थोडं करावं लागतं किंवा एखाद्या विषयाच्या मध्ये खूप तुम्ही असं उलगडत जातात गोष्टी, तर ते तुम्हाला मला वेळ मिळेल असं झालं. पण तरीही कथा लिहिणं जरा कमी झालं त्याचं जे आहे ते. कविता मी लिहिते, पण आता मी नुकतंच अगदी म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून माझ्या कविता प्रत्यक्ष लिहून खाजगीत थोडं सगळ्यांना शेअर करून मग त्या प्रसिद्ध करायचं चाललेला विषय आहे माझा जो आहे तो. पण दुसरं म्हणजे माझ्या याचं वाचनाची पहिली म्हणजे सगळं वाचणारी म्हणजे माझी आई. तर त्याच्यामुळे तिला सुद्धा खूप कौतुक होतं, तिला समज होती. आणि बाकीचे खूप आता विंदा करंदीकर सासरेच म्हणजे, त्यामुळे ते काही लिहिलं की म्हणायचे तू असं लिहिलंस पण ते असं प्रचार की वाटते, किंवा कधीतरी म्हणायचे की बरं लिहिलंयस तू. तर ते खूप मोठी गोष्ट वाटायची. असा एखादा लिहिलेला लेख स्वतः विंदा म्हणतात किंवा त्यांनी तो वाचला म्हटलं तरी अगदी धन्य वाटायचं. आणि बाकीचे समाजामध्ये एक मोठा गट आहे स्त्रियांचा की ज्या स्वतः अगदी झेंडा घेऊन उतरू शकत नाहीत, पण हा जो अदृश्य समूह आहे समाजाच्या दृष्टीने, त्यांनी मला फार प्रेम दिलं आणि त्यांच्याशी एक माझं नातं त्याच्यामधून तयार झालं. मग हे सगळं करत असताना राजकारणाकडे कशा काय वळला? राजकारणाकडे 2 कारणं. एक पहिलं म्हणजे मी जी संघटना होती ती राजकारण वाईट मानतच नव्हतो. सार्वजनिक जीवनाचा प्रत्येक विषयाचा संबंध हा राजकीय गोष्टींशी जोडला गेलेला असतो, इतका की आपण अगदी चहा प्यायला तर दूध आपल्याला कुठून मिळणारे इथून विषय येतो तो. त्यामुळे दुसरं पर्सनलीच पॉलिटिकल. आपले जे वैयक्तिक प्रश्न असतात ते फक्त वैयक्तिक नसतात, तर सार्वजनिक जीवनात जे काही घडतंय त्याच्याशी जोडलेले गेले असतात. हा स्त्रीवादी जो विचार आहे तो अगदी मला पूर्ण पटलेला होता. आणि मग त्याच्यात आपण हळूहळू नॅन्सी फ्रायडेचं पुस्तक आहे माय मदर माय सेल्फ, म्हणजे त्याच्यामध्ये ती म्हणते की हळूहळू मी माझ्या आईसारखीच कशी झाले की माझ्या मनात माझी आई कायम जागी असते की तू तसं ते केलंयस की नाही हे तीच मला विचारते आणि हळूहळू मी माझ्या आईसारखी होत जाते. तर अशा फेमिनिस्ट जशी पुस्तकं वाचत गेले, समजत गेले आणि या सगळ्या मैत्रिणी होत्याच की सारखं फेमिनिझममधून, आणि दिल्लीच्याही खूप नेटवर्क्समध्ये जसे जायला लागले तसं एक लक्षात आलं की पॉलिसी लेव्हलचं काम करायला पाहिजे, धोरणात्मक काम झालं पाहिजे. कारण एक चिमणी आली, एक दाणा घेऊन गेली, एक केस सोडवली, पॉक्सोमध्ये अटक झाली, निकाल लागला, पण मूळचे जे व्यवस्था बदलण्याचे प्रश्न जे असतात, पुरुष प्रधानता, शासन, प्रशासन, कायदा, आरोग्याच्या तपासण्या प्रत्येक बाबतीत जोडली गेलेली, आणि ती बदलायची असेल तर आपल्याला धोरणं कुठे बनतात तर विधिमंडळात बनतात, धोरणं कुठे बनतात शासनामध्ये बनतात. मग तिथे तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी काय करता येईल. आणि 90 पासून मात्र एक असा सुरू झाला प्रवास की ज्याच्यामध्ये सरकारने फार गांभीर्याने आमचं म्हणणं ऐकून घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यात मग आम्ही जेव्हा निवेदनं द्यायचो किंवा काही निदर्शनं केल्यानंतर शिष्टमंडळात जायचो तर ते त्याची दखल केंद्रात आणि राज्यात घेतली जायला लागली. नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन म्हणून 88 सालीच
केंद्र सरकारने सुरू केला, त्याच्यातही आम्हाला निपसेडनी आमची मतं घेऊन सगळं त्याचं प्रतिबिंब पडायला लागलं धोरणांमध्ये. आणि मग आधी मदत कार्य जे सुरू झालं मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट नंतर, किंवा मुंबईत दंगल पेटली होती, तिथे मदतीची फार गरज होती. लातूरला भूकंपाच्या इथे मदतीचं काम आम्ही सुरू केलं आणि तिथे त्या मदत आणि पुनर्वसन कामामध्ये अनेक राजकारणी लोकांशी ओळख झाली. त्यातल्या अनेक लोकांनी सहकार्य दिलं की बाबा छान काम करताय. काही काही अधिकारी तर असं बोलत होते की यांचं काय NGOचं काय काम आहे, काय गरज नाही आहे, पण त्यांनी ठणकावून सांगितलं की नाही तुम्हाला यांना सहकार्य करायला लागेल. आणि मग दलित चळवळीत मी आधी काम केलंच होतं, पण दलित चळवळीमध्ये मला आंबेडकरी चळवळीत खूप चांगला अनुभव आला कामाचा. पण तिथे असं लक्षात आलं की प्रेशर ग्रुप पॉलिटिक्स का मेनस्ट्रीम पॉलिटिक्स, म्हणजे मध्यवर्ती प्रवाहातच कुठल्या पक्षाबरोबर गेलं पाहिजे का दबाव गट म्हणून केलं पाहिजे. आणि आजही मला असं वाटतं की इतकी वर्ष संघर्ष होऊन तेवढं चळवळीला सहकार्य होत नाहीये समाजाकडून. याला कारण अजून जातीय चौकटीच्या बाहेर समाज आला नाहीये. पण मला असा प्रश्न पडला की मला सर्व समाजाच्या घटकांबरोबर काम करायचं असेल तर मला थोडं व्यापक व्यासपीठ घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला आधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं 6-7 वर्ष काम केलं. ते सगळं सामाजिक काम होतं. आणि त्याच्यानंतर मग एक दिवस हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा निरोप आला की तुम्ही आमच्याकडे का काम करत नाही. तर मला तर असं वाटत होतं की द्विध्रुवीकरण झालेलं आहे, म्हणजे एका बाजूला डाव्या शक्ती, एका बाजूला उजव्या शक्ती, आणि इथे समान नागरी कायद्याच्या बाजूनी कोण भूमिका घेईल असा मी विचार करत होते. कारण मुस्लिम महिलांचे प्रश्नांनी मी अगदी व्यथित होते. आणि त्यावेळेला त्या विषयामध्ये अर्थातच अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका सुस्पष्ट होत्या. आणि मी साहेबांना म्हटलं की मला मराठी महिलांसाठी काम करायचं आहे. ते म्हणाले आम्ही कोण आहोत, सगळा महाराष्ट्र तुझ्यासाठी आहे, तू काम कर, महिला धोरणाचं काम कर, तुला पाहिजे ते काम कर. आणि मग मी काम केलं. मग मी सुरू केलं, शिवसेनेत प्रवेश केला. का राजकारणात मी आले, आपल्याला काय आपलं आहे, आपल्याला का म्हणतायत बाळासाहेब ठाकरे तुम्ही करा आमच्याकडे काम. मी शेवटी त्यांना विचारलं की साहेब माझ्या घराण्याचा कुठला राजकीय वारसा नाही आहे माझ्या पाठीमागे. माझे भाऊ, माझे पती असतील किंवा वडील हे कोणी असे कुठल्या साखर कारखान्याचे वगैरे असे चेअरमन वगैरे नाही आहेत की ज्याच्यामध्ये मी असं सांगेन की मी ऑलरेडी रेडीच आहे, आता इकडे मला वारसा मिळालेला आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनावर जो तुझा प्रभाव आहे तो आम्हाला पाहिजे आणि म्हणून आम्ही तुला काम कर असं म्हणतोय. आणि एक 4-5 वर्ष काम केल्यावर त्यांनी मला 2002 मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेत आमदार केलं. आरक्षण नव्हतं त्यावेळेला, आजही महिला परिषदेत महिलांना आरक्षण नाही आहे. परंतु 2002ला, मग 2008ला, 2014ला आणि 2020ला असं 4 वेळेला मला विधान परिषदेत कामाची संधी मिळाली. आणि त्यामुळे शिवसेनेचं मला वैशिष्ट्य हे वाटतं की कुठलंही माझ्यावरती हे महिला अत्याचाराचा प्रश्न किंवा कुठल्याही विषयाचं असं बंधन नाही आहे की तुम्ही हे का करता, का काम केलं. त्यामुळे अगदी मोकळेपणाने हे जे मी काम करत होते तेच अजून मोठ्या व्यासपीठावर धोरणात्मकरित्या करता यायला लागलं. आणि राजकारणामध्ये राजकारण सोपं नसतं, पण प्रतिकूलतेला अनुकूल बनवणं हेच राजकारण आहे, हे महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. राजकीय क्षेत्रात काम करत असताना काय अनुभव आले? एक तर अनुभव असा आला मला की राजकारणामध्ये सामान्य लोक त्याच्यानंतर ते तुमच्याकडून काय त्यांचं काम होईल हे पाहतात. त्यामुळे ते काही महिला म्हणून किंवा तुमचं वैवाहिक दर्जा काय आहे, तुम्हाला किती मुलं आहेत याच्यानुसार काही तुमचं बघत नाहीत. ते बघतात की बा आपल्या मदतीला कोण धावून येते, त्यांना ते सहकार्य करतात, प्रत्येक वेळेला प्रेमाने बोलतात, किंवा आपण गेलं की 4-4 मध्ये त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. अगदी मोठं कर्फ्यू असलेल्या ठिकाणी सुद्धा मी गेले तर मला कुठे शेतकऱ्यांनी अडवलं नाही की तुम्ही कसे काय आलात किंवा कुठल्या पक्षाचे आहात म्हणून. कारण पक्षाचाही वरदहस्त होता आणि लोकांचंही प्रेम होतं. काही बरोबरीचे लोक असतात की ज्यांना असं वाटतं की बाबा ह्या फार फास्ट आहेत, या उगाच बोलतात. त्याच्यात कसं आहे स्वाती, मी महिलांनाही सांगेन की लोकांनी 2 चौकटी बनवल्या आहेत, चांगल्या बायका आणि वाईट बायका. चांगल्या बायका कोण की ज्या काहीच वाद करत नाहीत, सगळं होला हो म्हणतात, सगळं काही त्यांना स्वतःचं मत नसतं, त्या चांगल्या. ज्या स्वतः ॲसर्ट करतील, ज्यांना महत्त्वाकांक्षा आहे, ज्या खूप बोलतात, त्या वाईट बायका. मी पहिल्यांदाच ठरवून टाकलं आपण वाईट बाई व्हायचं, काही बिघडत नाही. कोणाला काय म्हणायचं असेल काय नाही, पण जोपर्यंत ज्या सभागृहात मी आहे, ज्या समाजात मी काम करते, तिथे ज्या स्त्रियांचे प्रश्न पोचले नाही आहेत त्याच्यावर मी जर का मांडलंच नाही, आणि फक्त भाषणाचा मुद्दा नाही, संवाद कौशल्य पण फार महत्त्वाचे आहेत. मतभेद झाला तर तो कसा व्यक्त करायचा. आज आमच्या नवीन अनेक बायका आहेत, सर्व पक्षांच्या राजकीय आघाड्यात काम करतात, पण तो मतभेद व्यक्त करताना त्या फार कर्कशपणाने
मी असं म्हणत नाही की संगीतात अगदी तुम्ही बोला किंवा इथे काय नाटक चाललं नाही कुठलं, परंतु कर्कशपणे बोलणं आणि आपला मुद्दा थोड्या शब्दात समजावून त्या माणसाचं मत बदलणं हे कौशल्य आहे. आणि आपल्याला ते जर का प्राप्त झालं तर फार हाजी वगैरे न करता सुद्धा त्या मतं जास्त गांभीर्याने महिलांची घेतली जातील. अगदी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की पुनरावृत्ती करायची नाही. बऱ्याच वेळेला एखादा माणूस आपल्याकडे येतो, तो म्हणतो माझं हे काम आहे, बरं करते, परत तो तेच बोलतो, परत तो तेच बोलतो. असं महिला किंवा पुरुष कोणाकडूनही पुनरावृत्ती व्हायला लागली की समोरचा माणूस हताश होतो की याच्याशी संवाद काय साधायचा. त्यामुळे आपलं 25 वेळा काम सांगितलं म्हणजे ते होणार आहे अशातला भाग नाही आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की समन्वय असला पाहिजे सगळ्यांशी. प्रत्येकाच्या बरोबर तुम्ही बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. कोणाला लेफ्ट आउट करू नका बोलताना वागताना. आणि कोणी तुमच्याशी वागलं वाईट तर तुम्ही जमेल तेवढं इग्नोर करा. परत त्याच माणसाचं मतपरिवर्तन करू नका, कारण काहींचं मतपरिवर्तन होतं पण जिथे स्वार्थ असतो तिथे ते मतपरिवर्तन होत नाही. आणि काही गोष्टीने मन व्यथित होतं कधी की जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही आता या स्टेजला आहात की लोक तुमचा आदर करतात, तरी एखादा पुरुष मुद्दाम तुमच्यासमोर जे अश्लील बोलतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की तो तुमची स्त्रीपणाची जी झूल आहे ना अंगावर ती ओरबाडून काढून दाखवून देतोय की तू बाई आहेस शेवटी, आता तू काय बोलणार आहेस. मग अशा वेळेला तुम्हाला एकतर एक उग्र रूप धारण करावं लागतं किंवा इग्नोर करावं लागतं. तर काय नक्की करायचं ते त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. कारण आपण चिडलो, भडकलो, रडलो, त्याला माहिती असतं हे ती करणार आहे तिचं, आणि तेच ते तिच्यातलं स्त्रीपण जे आहे त्याचाच एक अंगार होऊन तिचं हसवावं म्हणून तो करत असतो. दॅट्स अ ट्रॅप. ती एक त्यांनी सापळा टाकलेला आहे आणि त्या सापळ्यातून कसं निसटायचं. खूप बायका आता हुशार झाल्या आहेत, मी काही फार सांगायची गरज आहे असं मला वाटत नाहीये, पण त्याच्यावरती हसून पण आपण सोडून देऊ शकत नाही, त्याचबरोबर आपण चिडून पण शकत नाही, पण आपण इग्नोर करून आपला मुद्दा पुढे रेटणं हेच त्याला आपण दिलेलं उत्तर असतं असं मला वाटतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नीलमताई गोऱ्हे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. नीलमताई, आता सभागृहामध्ये उपसभापती म्हणून तुम्ही काम करता आहात. अत्यंत महत्त्वाचं प्रतिष्ठेचं पद आहे, पण मला असं वाटतं ही पण एक वेगळी कसरतच असते महिलांसाठी. तर ती कशी काय सांभाळता त्याच्याविषयी सांगा. सभागृहामध्ये मी 2002 पासून आहे आणि त्याच्यामध्ये आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप आणि शिवसेनेचं सरकार, ही सगळी सरकारं पाहिलेली आहेत. अशा वेळेला सभागृहामधलं कामकाजाची कार्यावली असते आमची, बिझनेस ज्याला म्हणतो आपण ती, तर ती त्याप्रमाणे काम चालतं. तसंच सभागृहासाठी यांच्यासाठी एक हिरव्या कव्हरचं पुस्तक ग्रीन बुक आणि आमचं रेड बुक विधान परिषदेचं आहे, आणि त्याच्यामध्ये 100-150 नियम आहेत. कधी कोणी बोलायचं, कधी कोणी बोलायचं नाही. तर ते नियम आता ऐकून बघून पाठ झालेले आहेत. दुसरं, बाहेर काय घडलंय त्या दिवशीनुसार तुम्हाला स्वतःला अंदाज लागतो की आज सभागृहात काय होणार आहे, आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार ठेवायला लागतं. जेव्हा तुम्ही एक लेजिस्लेटर फक्त असता, एक आमदार असता, तर त्यावेळेला तुम्हाला वेगळं असतं, कारण तुम्ही तिथे स्वतःच आयुध घेऊन तलवार चालवणार असता. इथे तुम्हाला सगळे लोक हे जे आयुधं चालवणार आहेत एकमेकाची, त्या आयुधांमधून कामकाज काय करून घ्यायचं हे तुमच्यावरती काम अवलंबून असतं. दुसरं म्हणजे खरं सांगायचं तर प्रत्येकाशी निरपेक्षपणे वागायचा प्रयत्न करावा हे मी पाळते. आमच्या सभागृहाची रचना अशी आहे की सगळ्यांना असं वाटतं आपण हळूच एकमेकाशी बोललो तर ते काही कोणाला ऐकू येणार नाही. पण आता तुमच्यामार्फत सगळ्यांना सिक्रेट सांगायला हरकत नाही की आमच्या सभागृहातली ध्वनिक्षेपण यंत्रणेचं असं सिक्रेट आहे की कोणी अगदी हळू आवाजात बोललं ना की आता काही यावेळी देतील असं आपल्याला वाटत नाही, तरी मला ते वर ऐकू येतं. त्याच्यामुळे त्यांची देहबोली, त्यांचा चेहरा किंवा एखादा माणूस बोलण्यासाठी खूप अस्वस्थ आहे हे सगळं बघून आपल्याला त्यांना संधी द्यावी लागते. एखादा माणूस असंही करतो की तो विषयामध्ये अगदी नटखटपणा करून त्या विषयाला कलाटणी देऊन भलतीचकडे तो विषय देणार असतो. अशा वेळेला मात्र तो भलतीकडे, म्हणजे त्याचा प्रायोरिटीचा विषय असला तरी ज्या सभासदांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचा पण काही अधिकार आहे असं तर नाही आहे की एकच माणूस वेठीला धरेल सगळ्या सभागृहाला. त्यामुळे हा सगळा समतोल ठेवावा लागतो. परत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणखीन बाकीचे संबंधित काही मंत्री आपल्याकडे अचानक येणार असतात सभागृहामध्ये. त्यांना काही निवेदनं करायची असतात, काही विधेयकं शेवटच्या काळात असतात. मग अशा वेळेला विधेयकांचं मात्र आमची गटनेत्यांची रोज सकाळी मीटिंग असते, तेव्हाच आम्ही विरोधी पक्षाशी बोलून घेतो की हे किती वाजता आपण घ्यायचं, आणि त्याप्रमाणे घ्यायचा प्रयत्न असतो. मग 2 वेळेला त्यांचं आपण ऐकलं असलं तर एखाद्या वेळेला आपल्या म्हणण्याला पण ते सपोर्ट करतात अशा पद्धतीने. आणि काही वेळेला तर आमचे दोन्ही
म्हणजे विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षाचे नेते इतकं चांगला समन्वय करतात की दोन्ही प्रस्ताव एकत्र करून त्याच्यावर चर्चा होते, म्हणजे मग वेळ वाचतो आणि सगळ्या प्रस्तावांना आपल्याला न्याय देता येतो. काही वेळेला तुम्ही राग आला तरी शेवटी तुम्हाला इलाज नसतो, कारण त्या सभासदांच्या भावनाही तीव्र असतात. ज्यावेळेला असं परत परत बंद करायची वेळ येते तेव्हा मी त्यांना माझ्या दालनात बोलवायचा प्रयत्न करते, पण ताणलं गेलेलं असतं. मग अशा वेळेला 1-2दा सभागृहाचं कामकाज थांबवायला लागतं. मग तोपर्यंत लोक एकमेकाशी बोलतात, चर्चा करतात. काही वेळेला मग ते येऊन सांगतात की नाही आम्हाला 5 मिनिटं तरी हा मुद्दा मांडायचा आहे. मग अरे पण दुसऱ्या राज्यातला मुद्दा असेल तर आपण कसा मांडणार किंवा कसा आपल्याला घेता येईल असा विषय जो आहे तो. मग अशा वेळेला खूप वादविवाद होतो. मग अशा वेळेला मी बोललेली आहे मार्शल्सना बोलवा, म्हणजे मी खरोखरच मार्शलला बोलवण्याचा हेतू नाही आहे, पण मार्शल बघतायत, पीपल आर वॉचिंग अस, लोक बघतायत आपण कसे वागतोय ते. आता काल आम्ही दिल्लीला या संपूर्ण पीठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सला गेलो होतो, तर त्यांच्याकडे तर त्यांनी काही राज्यांमध्ये निर्णय घेतलेला आहे सगळ्यांनी मिळून की कोणीही मधल्या तो जो हे असतो वेल असतो मधली मोकळी जागा तिथे कोणी जायचंच नाही. दोघे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मिळून निर्णय घेतलेला आहे. अरे वा. तर मला असं वाटतं की आपल्या राज्यामध्ये सुद्धा खरं तर आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे ना, तर जागेवर उभं राहून करू शकतो. त्याच्यासाठी बाकावर जाऊन हात मारणं किंवा या गोष्टी ज्या केल्या जातात तर ते थोडंसं मला असं वाटतं त्याचा सगळ्यांनीच पुनर्विचार हा केला पाहिजे. पण विरोधी पक्ष सत्ताधारी झाला किंवा सत्ताधारी पक्ष विरोधी झाला की लगेच ती भूमिका बदलते. आणि याच्यामध्ये अर्थातच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बाकीचे सगळे प्रवीण दरेकर वगैरे सगळेजण सभागृहातले बाकीचे जे असतात त्यांचंही सहकार्य असतं. त्यामुळे बरेचसे लोक सामान्य सभासद जे आहेत दुसरे ते सुद्धा धावून येतात की नाही आम्हाला कामकाज करायचं आहे, बंद करू नका कामकाज तुम्ही. त्याच्यामुळे ते हळूहळू जमत जातं सगळं. बरं. आता सध्या आपल्याकडे स्वच्छता ही सेवा अभियान सुरू आहे 2 ऑक्टोबरपर्यंत, आणि यावेळेला स्वच्छता ही संस्कार असं वेगळं एक बिरुद घेऊन, स्वभाव ही स्वच्छता, संस्कार ही स्वच्छता असं बिरुद घेऊन ही मोहीम आलेली आहे. या अभियानाविषयी थोडं म्हणजे तुम्हाला काय वाटतं थोडं सांगा ना. एक तर मी असं म्हणेन की आपण कोविड आत्ता नाही आहे, पण संसर्गजन्य आजारांच्या निमित्ताने चांगलंच धडा शिकलेलो आहे. आणि जसं ते वाक्य आहे तुला शिकवीन चांगला धडा, तसं कोविडने जो धडा शिकवला आहे त्याच्यात या ज्या गोष्टी आहेत, हात स्वच्छ ठेवणं, स्वच्छतागृहात व्यवस्था असणं, त्याचबरोबर सांसर्गिक आजार असल्याने स्वतःला विलग करून काळजी घेणं, याबरोबरच कचऱ्याचं व्यवस्थापन, ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा असणं, त्याच सोबत आपल्या घरचा कचरा जो आहे त्याच्यातसुद्धा प्लास्टिकचा वापर कमीत कमी कसा होईल हे बघणं, त्याचं सेग्रिगेशन करणं, या सगळे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळे स्वभावी स्वच्छता आणि संस्कारी स्वच्छता, एक तर मला असं वाटतं रोगापासून संरक्षणाबरोबरच भारतामधल्या सार्वजनिक जीवनामध्ये मात्र स्वच्छतेचा फार मोठा अभाव आहे. आपण वैयक्तिक जीवनात खूप स्वच्छ आहोत, पण सार्वजनिक जीवनाबद्दल फार अनास्था आहे त्याच्यात स्वच्छतेच्या संदर्भामध्ये. तर आपण परदेशात गेलं तर दिसतं आपल्याला की तिथे लोक सार्वजनिक स्वच्छतागृहसुद्धा स्वतः ते सुकं करून जातात. आणि काही ठिकाणी तर जपानसारख्या ठिकाणी आम्ही पाहिलं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे स्वच्छतेची आयुधंसुद्धा सगळीकडे त्यांनी ठेवलेली आहेत. पण याउलट आज आम्ही बघते तर आपल्या स्वच्छतागृहांच्या मध्ये सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता तर नाहीच आहे, पण स्वच्छतागृहात कसं बसायचं हे पण लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजावून त्यांना सांगेपर्यंत शेवटी घरातल्या कोणीतरी सांगायला पाहिजे. सारखं बाहेरून सरकारने काही सांगणं हे होईल असं मला वाटत नाही आहे. दुसरं, गाडगे महाराज आणि अनेक आधुनिक संत आहेत की ज्यांनी स्वच्छतेचे संस्कार खरं तर केलेले आहेत आपल्यावरती. सरकारमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या राज्यामध्ये नुकतंच आपण पाहिलं की गणेश विसर्जनाच्या नंतर जे चौपाट्यांवरती अस्वच्छता होते तर स्वतः मुख्यमंत्री उतरून त्यांनी ते स्वच्छतेची मशीन चालवून साफसफाई करण्याचा प्रयत्न केला. आणि खूप NGO स्वतःहून जातात आणि ते स्वच्छता करतात. आपण पुणे महानगरपालिकेत सुद्धा पाहिलं की निर्माल्य असं कुठेतरी टाकून देण्यापेक्षा त्याचे हौद ठिकठिकाणी तयार करण्यामध्ये आलेले आहेत. महानगरपालिकेने सुद्धा त्या दृष्टिकोनातून बरेच घंटागाड्या किंवा अशा प्रकारचे सगळे पावलं उचललेली आहेत. राज्य शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी काय नियोजन केलेलं आहे वेगळं? राज्य शासनाने सगळ्या आता महानगरपालिकेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता लोकप्रतिनिधी तर नाही आहेत, परंतु त्यांनी स्वतः प्रत्येक त्यांच्या कामाचं नियोजन जे केलेलं आहे त्यात गटारं तुंबतात तर ते तुंबू नयेत. की आता पावसाळ्यामध्ये असं झालं की राडारोडा वगैरे जो आहे तो वाहत येतो कुठून,
दुसरं काय झालंय, लोकजागृती हाच खरा मुद्दा आहे असं मला वाटतं. पण त्याच बरोबर लोकजागृतीच्याच बरोबर आपली उपहारगृह किंवा हॉस्पिटल्स यांच्याकडून जो कचरा येतो त्या कचऱ्यासाठी सुद्धा नियमितता असली पाहिजे तो घनकचरा नेण्यात. आता विशेषतः बघा महाराष्ट्रामध्ये 240 पर्यंत नगरपालिका आहेत. तर तिथली जी हॉस्पिटल्स आहेत तिथला जैव कचरा नेण्यासाठी असं माझ्या वाचनात आलं होतं की आठवड्यातून 2 दिवस एक कॉन्ट्रॅक्टर जातो आणि ते घेऊन जातो. मग आम्ही सभागृहात सांगितलं की असं नाही, तुम्ही आठवड्यातून 4 वेळेला तरी तो कॉन्ट्रॅक्टरनी गेलं पाहिजे की जेणेकरून तो तुंबून राहणार नाही आणि त्यातून काही गोष्टी होणार नाहीत. पुण्यातल्या अनेक सोसायट्यांचं मी कौतुक करेन की त्यांनी कचरा विलगीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आमचे काही सहकारी मित्र आहेत शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर यांनी प्लास्टिकपासून इंधन करणारी सुद्धा मशीन्स त्यांनी उभी केलेली आहेत आणि त्याला स्पॉन्सर मिळाला तर ती अनेक नगरसेवक त्याचा उपयोग करू शकतात. त्यामुळे राज्य सरकार याच्याबद्दल नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभाग खूप लक्ष त्यांचं आहे. खेड्यातले जे आहेत ग्रामपंचायती त्यांना सुद्धा कचऱ्याचं विलगीकरण करण्यासाठी ग्रँट आता सुरू झाली आहे की जी 10 वर्षापूर्वी नव्हती. त्याच्यामुळे मोदीजींचंही त्या विषयावर लक्ष आहे. पण मी मध्यंतरी आमचा एक आले होते काही लोक की जे इच्छुक आहेत उभं राहायला, तर सगळ्यांना बोलवून त्यांची एक थोडीशी त्यांना क्लासरूम घेतला असा की तुम्हाला निवडून यायचं असेल पुढच्या काळात तर तुम्ही आत्तापासूनच 6 महिने इलेक्शनला असतानाच सगळीकडे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून 1 तास ठेवा की ज्याच्यामध्ये लोक रोज तिकडच्या आपल्या आपल्या भागामध्ये उघड्यावर कचरा सगळीकडे पडलेला दिसणार नाही. काही तर ज्यांना शक्य आहे अशा लोकप्रतिनिधी आहेत माझी, त्यांनी स्वतःच माणसं नेमलेली आहेत की जी माणसं ही स्वच्छता करायचं काम करतात. काही लोक स्वतःहून भेटतात करतात. पण याच्यासाठी अजून जेवढं स्वच्छतागृह बांधण्याचं काम माझ्या आमदार निधीतून पण मी मोठ्या प्रमाणात करते. जिथे लोक मागणी करतात त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की या स्वच्छतेच्यासाठी बजेटची कमी जर का कुठे पडत असेल, बजेट नाही आहे, तर त्याची माहिती झाली तर CSR बरोबर सरकार सुद्धा या मदतीसाठी म्हणून पुढे येऊ शकेल असं मी नक्कीच सांगेन. जपानमध्ये मी पाहिलं की काही माणसांकडे चिमटे असतात आणि कागद पडलेले दिसतात ते उचलून डस्टबिनमध्ये टाकतात. तर अजून श्रमाला प्रतिष्ठा नाहीये. ती जर का मिळाली तर आपोआपच स्वच्छतेच्या बरोबर आपलं नातं अधिक दृढ होईल. नीलमताई गोऱ्हे, स्वच्छता ही सेवा हे अभियान जे सध्या सुरू आहे त्याच्याविषयी आपल्याशी संवाद साधत होत्या. त्यांच्याशी पुन्हा बोलण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नीलमताई गोऱ्हे यांच्याशी आपण बोलतो आहोत. स्त्रीवाद किंवा महिलांचा विषयीचे जे काही बदल देशामध्ये व्हायला लागले, ही सगळे ह्याला आता 50 वर्ष जवळजवळ व्हायला आली. म्हणजे पण 1975 पासून जरी गृहीत धरलं टुवर्ड्स इक्वॉलिटी अहवालापासून, तरी आता 50 वर्षांपर्यंत आपण आलेले आहोत. महिलांच्या आजच्या स्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं? बदल झाले आहेत का? एक असं आहे की परिस्थिती संमिश्र आहे. 2 गहू पुढे आणि 1 गहू मागे अशी थोडी आपली वाटचाल चाललेली आहे. काही बाबतीमध्ये उदाहरणार्थ शिक्षणामधला समानतेचा इंडेक्स, भारतामध्ये शिक्षणाच्या समानतेच्या इंडेक्समध्ये हल्ली उच्च शिक्षणामध्ये महिला पुरुषांच्या 0.01 पुढे आहेत. म्हणजे उच्च शिक्षणामध्ये स्त्रियांना आणि अनुसूचित जाती जमातीच्या स्त्रिया सुद्धा फार वेगाने बरोबर येत आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपला अपवाद नाही आहे त्याला. हे मी आकडेवारी माननीय चंद्रकांत दादा पाटलांकडून चेक करून घेतली. दुसरं, बालविवाहाचं वय जे आहे ते अगदी 12-13 वर्षाचं होतं, तिथून आता 16-17 पर्यंत वाढतं आहे. काही राज्य तर 21 वर्षाची तयारी करण्याच्या याच्यात आहेत. तिसरं म्हणजे UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान कौटुंबिक कायद्यावर निदान आता चर्चा आणखीन काही राज्य प्रयत्न करायला लागलेली आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण महत्त्वाचं असं की महिला अत्याचाराच्या प्रश्नांमध्ये कौटुंबिक असो, सामाजिक असो, सार्वजनिक असो, याच्यामध्ये दोषसिद्धीचं म्हणजे गुन्हा सिद्ध होण्याचं प्रमाण अजूनही फार कमी आहे. त्याच्यावरती अजून काम करायला लागेल. सायबर क्राईम वाढलेला आहे आणि त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार किंवा कुटुंबातल्याच पुरुषाकडून छोट्या मुलींवर होणारे अत्याचार हे देखील घडत आहेत. आणि जी स्पेस आपण सुरक्षित मानतो, शाळा, त्या ठिकाणी या घटना घडत आहेत. पण म्हणून नियमावली खूप आता सरकारने केलेली आहे की पेरेंट टीचर्स असोसिएशनसाठी काय करायला पाहिजे, तक्रार पेटी असली पाहिजे. पण मुळात मुद्दा असा आहे, आणि हे मला वाटतं स्त्रिया आणि पुरुष सगळ्यांना हे आवाहन आहे का महत्त्वाचं, की आपण आपल्या मुलग्यांवर काय संस्कार करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मनात बोलले होते बाबा जाहीरपणे कार्यक्रमात मन की बातमध्ये की हम क्या अपने लाल को पूछते हैं की तू क्या करके आया है बाहर. आणि आजही जर का मुलगा आणि सून याच्यामध्ये
खूप बायकांना मी बोलते, सगळं सांगते, पण मला ऐकणाऱ्या महिला किती मान्य करतील माहीत नाही. आपल्याला मुलगा आहे म्हटल्यावर त्याच्या लग्नामध्ये आपला मानपान झालाच पाहिजे, सन्मान झाला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, पण तो मानपान झाला पाहिजे ही भावना प्रचंड प्रबळ आहे. आजही हुंड्याचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि दुसरं, आपण खूप वरवरचे चंगळवादी झालेलो आहोत. वेशभूषा केशभूषा या सगळ्याबरोबरच सामान्य ज्या महिला आहेत की ज्या तेवढ्या दिसायला नसतील सुंदर किंवा त्यांच्याकडे तेवढे चांगले कपडे नाही आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आता खूप एक मनात बदल झालेला आहे की माझ्याकडे या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि मग त्याच्यात चांगलं म्हणजे लाडकी बहीणसारखी योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्याच्यामुळे जिथे स्त्रीला कुठेतरी तिच्या पर्सला चिमटा बसत होता, तिला त्याच्यामध्ये कुठेतरी दिलासाची झुळूक या निमित्ताने आलेली आहे. मला तुम्हाला त्या निमित्ताने हे पण एक विचारायला आवडेल की समस्या सोडवण्यासाठी योजना हा उपाय आहे असं वाटतं का तुम्हाला? योजना हे एक आत्मविश्वासाकडे टाकलेलं पाऊल आहे आणि तो एक प्रवास आहे. तो प्रवास करत असताना धोरण असेल, कायदे असतील, तर हे सगळे जण जे आहेत ते आपले सहकारी किंवा साथीदार किंवा संगाती असतात. त्यामुळे योजनेच्या मदतीने आपण पुढे जाऊ शकतो. पण याच्या पलीकडे योजना हे साध्य नाही आहे. योजना हे साधन आहे. आणि त्या दृष्टीने एक पण पाहिलं मी की महिलांना विचारलं काय लक्षात राहतं तुमच्या, तर गोष्ट लक्षात राहते आणि कुठलीही गोष्ट योजना म्हटली तर त्यांच्या लक्षात राहते. त्याच्यामुळे योजना ज्या करतायत ती फक्त स्त्रियांना खुश करण्यासाठी योजना नाही आहे, तर स्त्रिया मानव विकास निर्देशांकात ज्या मागे आहेत त्या स्त्रियांना अधिक त्यांच्या मनुष्यबळावरती काही खर्च व्हावा आणि त्यामधून त्यांच्या स्थिती सुधारण्यासाठीचं त्यांना दिलासा मिळावा यासाठीचं हे काम आहे. आणि पुरुष वर्गाने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, तो फक्त शब्दांनी नव्हे तर आईचं नाव लावलं पाहिजे. म्हणून स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या आईचं नाव लावून प्रत्येक ठिकाणी मंत्रालय आणि इथे मंत्रिमंडळाने केलं. म्हणजे त्याला हे 4थं महिला धोरण आहे, पण हे व्हायला जवळजवळ 94 पासून ते 24 पर्यंत एवढी 30 वर्ष लागली. त्याच्यामुळे महिला धोरण किंवा महिला योजनांमध्ये बदल होतोय. पण खरा मुद्दा असा आहे, लोक म्हणतात बायका का बदलत नाहीत. माझं त्याच्यावर उत्तर असं की पुरुषांनी बदलायला सुरुवात केली पाहिजे. खरंय, पुरुष वर्गही बदलायला लागेल महिलांच्या बरोबर. आणि कोविडमध्ये त्यांच्या लक्षात आलं की फक्त आपण बायकोनी घरात काम करणं पुरेसं नाही आहे, म्हणून थोडीफार घरकामं करायला लागले. पण कोविड संपल्याबरोबर परत आपण जैसे थे झालो, मूळ पदावर असं मला वाटतं. त्याच्यामुळे आणि दुसरं महत्त्वाचं की तिच्या बाहेरच्या कामाला आपण उत्तेजन पण दिलं पाहिजे. ती फक्त एक घरातलं सगळं जेवण खाण आणि मुलांचं संगोपन करणारी मशीन नाही आहे, ते दोघांची जबाबदारी आहे, घरकाम आणि मुलांचं संगोपन. कारण मूल दोघांचंही आहे. हे परदेशात आज काही प्रमाणात रुजलेलं आहे. काही देशांमध्ये नवरा बायको दोघं किती घरात काम करतात, तर बायको 8 तास काम करत असेल तर नवरा 7.8 आवर्स करतो, काही ठिकाणी 8 तास करतो काम. तर तेवढं जरी शक्य नसेल, आपल्याकडे सेवा उपलब्ध आहेत, पण मग त्यांना चांगले पैसे मिळाले पाहिजेत त्या महिलांना, तर त्या सेवा सगळ्या उपलब्ध होतील. तुम्ही तुमची राजकीय वाटचाल किंवा महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात तुम्ही जे काम करता आहात त्याच्याविषयी खूप मोकळेपणाने बोललात. आपल्या मैत्रिणींना या निमित्ताने काय संदेश द्याल तुम्ही? मला साधे असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं जे आहे पसायदान, आता विश्वात्मके देवे, तशामध्ये तोषोनी मज द्यावे पसायदान हे, त्याच्यानुसार जे दुर्जन आहेत, खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढू. त्यामुळे आपण स्वतः सत्कर्म करण्याचा प्रयत्न करावा आणि जे दुष्ट लोक आहेत त्यांच्याशी आपण त्यांचा बदलायचा प्रयत्न करावा. दुसरं, व्यवस्था बदलण्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही, कुठलीही गोष्ट होत नाही. आणि म्हणून सामाजिक कामासाठी महिलांनी, आणि पैसेसुद्धा स्वतःचं जे आपलं उत्पन्न आहे त्याच्या 1 ते 2% पैसे तिला जे आवडत असेल, पुरुष असो महिला असो, त्यांनी या समाजातल्या घटकांसाठी केलं पाहिजे. कारण नाहीतर मग आपल्या सांस्कृतिक वारशाला किंवा अध्यात्माला काही अर्थच नाही असं मला वाटतं. नीलमताई, तुम्ही आज तुमच्या अगदी व्यग्र दिनक्रमामधून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मैत्रिणींशी खूप मनमोकळेपणाने संवाद साधलात. त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.